नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण युवराजने वेगवेगळे प्लॅन करायला सुरुवात केलेली असते. युवराजने ठरवलेलं असतं काहीही झालं तरीही हे लग्न मात्र सक्सेस होऊ द्यायचं नाही. ही तारिणी पुन्हा या घरात आली नाही पाहिजे आणि या केदारचा सुद्धा बँड वाजवायचा. मग आता तारिणीला किडनॅप करण्याचा प्लॅन केलेला असतो. त्यातून टीम तारिणीला सुखरूप बाहेर काढते. त्यानंतर आता युवराजने पुढचा प्लॅन सुरू केलेला आहे आणि तो म्हणजेच इकडे जामखंडेंची मदत घ्यायची. कारण जामखंडेंच्या मनात पसरवायचं की बघितलं ना तुमच्या बाबतीत काय झालेलं होतं, तर त्याला संपवायची संधी मिळालेली आहे. म्हणूनच युवराज जामखंडे बरोबर हातमिळवणी करणार आहे आणि केदारला लग्नाच्या दिवशी मारण्याचा प्लॅन त्याने जामखंडे सोबत मिळून केलेला आहे. हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर हे सगळं कशा पद्धतीने होणार ते आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण इथे रणरागिणी, सती सावित्री, तारिणी ही कशी खंबीरपणे उभी राहणार आहे आणि त्या जामखंडेंच्या मुसक्यावरून त्याची वाट लावून त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. हे सगळं ज्या पद्धतीने घडणार आहे ते मात्र पाहण्यासारखं असणार आहे. कारण तारिणीला ऑलरेडी संशय आलेला आहे आणि टीम तारिणीने युवराजचे कॉल जे आहेत ते ट्रॅक केलेले आहेत, ट्रेस केलेले आहेत. त्यामुळे त्यांना युवराजचा प्रत्येक डाव आधीच कळत आहे आणि त्यामुळे टीम तारिणी ही सज्ज झालेली आहे युवराजच्या विरोधात. तिथे अगदी खंबीरपणे उभी राहिलेली आहे. युवराजने काहीही प्लॅन करण्याचा ठरवला तरीही त्या प्लॅन मध्ये मोडका कसा घालायचा, त्यांचा प्लॅन उधळून कसा लावायचा हे टीम तारिणीला चांगलंच माहिती आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की तारिणीने आता स्वतःला किडनॅप करून घ्यायचं ठरवलेलं आहे. म्हणजे इकडे युवराज आणि गुलाबला असं वाटत आहे की त्यांनी तारिणीला किडनॅप केलेलं आहे, पण तसं झालेलं नसून तारिणीने स्वतःहून स्वतःला किडनॅप केलेलं आहे. ही खूप मोठी रिस्क आहे. एकतर मुहूर्त मेढ आहे, 3:30चा मुहूर्त आहे आणि त्याचबरोबर तोपर्यंत तारिणीला तिथून गुलाबला पकडायचं आहे. गुलाबला पोलिसांच्या ताब्यात देऊन टीम तारिणी ही पुन्हा आता सज्ज होणार आहे तारिणीच्या लग्नासाठी. केदार तारिणीच्या लग्नासाठी सगळे एकत्र येणार आहेत. परंतु त्याआधीच एक मोठा राडा होत असतो. तारिणीकडनं एक चूक घडते, ती म्हणजे जे ट्रॅकिंग डिव्हाइस आहे ते ऑन करायचं असतं आणि तारिणीने ते ऑन केलेलं नसतं. तिला गुंडांनी पकडलेलं आहे आणि त्या क्षणी गाडीत टाकलेलं असतं. इकडे नमावरती खूप मोठी जबाबदारी तारिणीने दिलेली असते. तारिणीने नमाला सांगितलेलं असतं काहीही झालं तरीही तू सांभाळून घे, मला माहिती आहे तू मला सांभाळून घेशील, कारण ही संधी मला परत मिळणार नाहीये अशी केदारला भेटण्याची. म्हणून ती केदारला भेटायचं आहे हे सांगून घराच्या बाहेर पडलेली आहे. तर इकडे केदार सुद्धा तारिणीला भेटायचं आहे म्हणून बाहेर पडलेला आहे. पण केदारने खूप हुशारी दाखवलेली आहे. केदारने त्या क्षणी टेक्नोला सांगितलेलं आहे डिव्हाइस जरी ऑन झालेलं नसलं तरी बॉसचा मोबाईल जो आहे तो ऑन आहे, तो ट्रेस कर आणि त्या पद्धतीने लोकेशन सांग. त्या पद्धतीने आता टेक्नोने लोकेशन सांगायला सुरुवात केलेली असते आणि टीम तारिणी ऐन वेळी म्हणजे अगदी योग्य वेळी पोहोचलेली आहे आणि त्यांनी गुलाबच्या गुंडांची धुलाई करायला सुरुवात केलेली आहे. डायरेक्टली फायर करायला सुरुवात केलेली असते, कारण ऑलरेडी त्यांना ह्या सगळ्या गोष्टींच्या ऑर्डर मिळालेल्या असतात त्यांच्या सिनियर कडून. आणि गुलाब मात्र हादरलेला असतो. गुलाबला कळायचं बंद होतं, कारण आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. आपल्या अड्ड्याचं लोकेशन कुणाला मिळालेलं नव्हतं. पण अचानक काय झालं, अरे ते पाखरू मारून टाकायचं होतं, पण त्या पाखराला मारण्याआधी आपणच अडकलं जातोय की काय, अशी भीती गुलाबच्या मनात असते. इकडे आता हळदीच्या कार्यक्रमाची, कारण खांडेकरांच्या घरी सुद्धा जोरदार तयारी सुरू झालेली असते आणि मग युवराज मात्र हादरलेला असतो. त्याला कळलेलं असतं की तिथे खूप मोठा राडा झालेला आहे आणि गुलाब आता पकडला जाणार आहे याची भीती त्याला वाटत असते. आणि त्याच वेळी इकडे तो मात्र तिथे घाबरलेला असतो आणि नेमकं गुलाबने मात्र ऐन वेळी तिथून पळ काढलेलं असतं. गुलाब पळालेला असतो. त्यामुळं घडतं असं की गुलाब पळून गेलेला असतो आणि तारिणी सुटलेली असते. तारिणीची निर्दोष त्यातून म्हणजे सुखरूप सुटका केलेली असते त्या सगळ्या गुंडांच्या तावडीतून.
आणि त्यावेळी तारिणी मात्र आता घरी आलेली आहे. अगदी 15 मिनिटापूर्वी ती, म्हणजे मुहूर्त 3:30चा आहे. सुमी बाहेरून आवाजावर आवाज देत असते आणि तारिणी पोहोचलेली असते. तेव्हा नमा म्हणते की चल पटकन आवरायला घे, बाहेर सगळेजण वाट बघत आहेत, त्यांना मी कसं तरी हँडल केलेलं आहे. तेव्हा तारिणी छान तयार होते आणि मुहूर्तमेढ जी आहे ती रोवली जाते आणि आता लगीन घरी सगळ्या विधींना सुरुवात होते. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीच आता चुडा वगैरे हे सगळे कार्यक्रम उरकले जातात आणि आता हळदीचा कार्यक्रम असतो. तर खांडेकर आणि त्याचबरोबर बेलसरे यांनी ठरवलेलं असतं की हळदीचा कार्यक्रम एकत्र करायचा, म्हणून हॉलवरती सगळेजण जमणार असं सांगायला कौशिकी आलेली असते. तेव्हा मात्र सगळे बेलसरे तयार होतात. तारिणीने इकडे सगळ्या टीमला अलर्ट केलेलं असतं, कारण तारिणीला माहिती आहे की काय राडा होणार आहे. कारण पुन्हा एकदा युवराजच्या फोनवरचे रेकॉर्ड ऐकले जातात आणि सगळ्यांच्या लक्षात येतं की काय गोंधळ होणार आहे आणि त्यामुळं सगळेजणच हादरलेले असतात. सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि इकडे टीम तारिणी सुद्धा सज्ज झालेली असते. त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की काहीही झालं तरीही बॉसच्या जीवाला काही होऊ द्यायचं नाही, कारण आता बॉसच्या जीवाचा धोका टळलेला आहे, पण आता केडी सरांच्या जीवाचा धोका वाढलेला आहे हे त्यांच्या लक्षात येतं. कारण युवराजने जामखंडेची भेट घेतलेली आहे आणि जामखंडेला भेटून इकडे केदारच्या बाबतीत प्लॅन केलेला आहे हे तारिणीच्या लक्षात आलेलं असतं. तारिणीला तर ह्या सगळ्यांनी वाचवलेलं आहे, त्यातनं गुलाब पळालेला असतो. एवढं सगळं होऊन पण आता गुलाबच्या बाबतीतल्या बऱ्याच गोष्टी समोर आलेल्या आहेत. त्यामुळे हे सगळेजण शांतपणे सगळी परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीही झालं तरीही आता लग्नाच्या दिवशी या खांडेकर कुटुंबाला सुतक लागणार असं या जामखंडेने ठरवलेलं असतं. हे लग्न तर होणारच नाही, पण या केदारची वाट लावली जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं असतं. इकडे आता सुमीने सांगितले, हे बघ तारिणी, काहीही झालं तरीही घराच्या बाहेर पडायचं नाही. तरीही तारिणी गुपचूप नमाला सांगून खिडकीतून बाहेर जात असते आणि पुढचं प्लॅनिंग करत असते. कारण ज्या गोष्टी घडत असतात त्या तारिणीला माहिती आहेत की कशा पद्धतीने घडत आहेत. तिच्या आणि केदारच्या जीवाला धोका आहे. आता तारिणीला हळद लावायची असते. सगळे जमलेले असतात. बेलसरे आणि खांडेकर कुटुंब तिथं आलेलं आहे आणि तोपर्यंत साधू सरांचा फोन येतो. साधू सरांना तिथं कळलेलं असतं की केदारच्या जीवाला धोका आहे आणि MLA जामखंडे जो आहे तो केदारच्या बाबतीत काहीतरी वाईट करणार आहे ही गोष्ट कानावरती पडते आणि इकडे साधू सरांनी तारिणीला कॉल केलेला असतो. सगळ्या टीमला अलर्ट राहायला सांगितलेलं असतं, कारण केडी सरांचा जीव सुद्धा आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे हे इकडे साधू सरांनाही माहिती आहे आणि तारिणीला सुद्धा. कारण केदारने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता प्रत्येक वेळेस तारिणीला वाचवलेलं आहे आणि आता वेळ आलेली असते ती म्हणजे तारिणीची. एकतर केदार हा तारिणीचा नवरा आहे आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी. आता मात्र इकडे तारिणी आणि केदारला हळद लागते. तारिणीला केदारची उष्टी हळद लागणार असते आणि त्याच वेळी इथे टीम तारिणी जी आहे ती वेगवेगळ्या रूपात तिथं आहे. कोण वेटर बनून आहे तर कोण कॅमेरा बनून आहे. सगळेजण तिथं आहेत आणि सगळ्या गोष्टी शांतपणे तिथं सगळं हँडल करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि इकडे केदारला अलर्ट केलं जातं, त्याच्या कानामध्ये इयरपोड असतात आणि त्याला अलर्ट केलं जातं की आता कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो ही गोष्ट लक्षात आलेली असते. आणि आता मात्र तारिणी सुद्धा अलर्ट झालेली असते आणि त्या क्षणी तारिणीच्या लक्षात येतं की काही गुंडांना घेऊन तिथे जामखंडे पोचलेला आहे आणि इकडे तारिणी त्या हळद लागलेल्या अंगाने उठते आणि त्या गुंडांच्या तावडीतून केदारला वाचवते. त्यांनी गोळी झाडलेली असते, पण केदारला तिने अशा पद्धतीने वाचवलेलं असतं आणि केदारला जेव्हा वाचवलेलं आहे तेव्हा सगळेजण पाहत राहतात. आज वेळ आलेली असते खरं तर दाखवून देण्याची की तारिणी काय करू शकते आणि आज पहिल्यांदा असं घडलेलं आहे की तारिणीचं हे रौद्र रूप सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आजपर्यंत तारिणीने ज्या पद्धतीने सगळ्या लोकांना वाचवलेलं असतं सगळेजण बघत असतात आणि इकडे चेतना काकू तर पाहतच राहते आणि मग तारिणी आणि केदार जवळ आलेले असतात आणि त्यावेळी मात्र जामखंडेला तारिणीने एका हाताने पकडलेलं असतं. पाठीमागच्या साईडला केदार उभा असतो आणि जामखंडेची कॉलर पकडलेली असते. त्याचवेळी पोलीस तिथे आलेले असतात
आणि कौशिकीने पोलीस प्रोटेक्शन मागवलेलं आहे. केदारने हे सगळं आधीच घडवून आणलेलं असतं, कारण केदारने सांगितलेलं असतं की काहीही होऊ शकतं, कारण ती जामखंडेची माणसं आहेत ना, ती कोणत्याही थराला जाऊ शकतात असं सांगितलेलं असतं आणि पोलीस प्रोटेक्शन मागवून घेतलेलं असतं. आता या सगळ्या गोष्टी तर एवढ्या छान पद्धतीने घडलेल्या असतात. केदार आणि तारणी या दोघांनीही खूप चांगल्या पद्धतीने ही परिस्थिती हँडल केलेली आहे आणि ते जामखंडेच्या चांगल्याच मुसक्या वळलेल्या आहेत आणि पुन्हा एकदा युवराजचा आणखी एक डाव आता फेल झालेला आहे. जामखंडेची तर पुरती वाट लागलेली आहे, त्याची इज्जत चव्हाट्यावर आलेली आहे. त्याचबरोबर त्याचा मंत्रिपदाचा राजीनामा सुद्धा आता द्यावा लागणार आहे. टीम तारिणीने जामखंडेची वाट लावून त्याची चांगली पाळेमुळे खणून काढलेली आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.